नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला वळूया कथेकडे। मुसळधार पाऊस पडत होता। आकाश काळ्याभोर ढगांनी भरलेलं होतं। विजा चमकत होत्या आणि वाऱ्यांच्या जोरदार झुजात पावसाचे दगडासारखे थेंब झाडावर, रस्त्यावर आणि दगडांवर थैमान घालत कोसळत होते। सह्याद्रीच्या घाटाच्या एका लांब वळणाच्या रस्त्यावर अशाच भयानक पावसात एक बस बंद पडली। सगळे प्रवासी ओलेचिंब होऊन जवळपासच्या आसऱ्याचा शोध घेऊ लागले। त्यात होती आरोही, एक शहरातली तरुण जी एकटीच प्रवास करत होती। ती ओढताण करत वाट काढत होती। तेवढ्यात तिच्या नजरेस एका टेकडीवर एक जुनी पडझड झालेली पण अजूनही छप्पर असलेली झोपडी दिसली। ती झपाझप त्या झोपडीकडे धावत गेली। झोपडीत शिरता शिरता तिला कोणीतरी आधीच आत असल्याचं जाणवलं। कोण आहे? तिने घाबरत विचारलं। घाबरू नका, मी सुद्धा हाच आसरा घेतलाय। हाय, माझं नाव प्रणय, तो म्हणाला। तो उंच दमदार बांध्यांचा, थोडा दमलेला वाटत होता। त्याचे कपडे उलचिंबे होते। डोक्यावरून पाणी थेंब थेंब गळत होतं। क्षणभर शांतता पसरली। झोपडीत फक्त पावसाचा आवाज आणि दोन अनोळखी हृदयांची धडधड ऐकू येत होती। हाय, मी आरोही, ती संकोचून म्हणाली। बरं झालं इथे आलो, नाहीतर रस्त्यावर गाठून गेलो असतो, तो हसून म्हणाला। आरोहीला त्याच्या हसण्यात काहीतरी उबदार, ओळखीचं वाटलं। ते दोघं एका कोपऱ्यात बसले। आरोही पूर्णपणे पावसात भिजली होती। तिचे कपडे अंगाला चिटकले होते। ती गोरी उंचपुरी, डोळ्यात एक स्वप्नाळू चमक घेऊन बसली होती। पावसात भिजल्यामुळे ती आणखीनच सुंदर आणि मादक दिसत होती। तिने एक पांढरा शर्ट घातला होता। तो पूर्णपणे ओलेचिंब झाल्यामुळे त्यातून तिचे सुंदर शरीर दिसत होते। लपवण्यासाठी ती धडपडत होती, पण तिचा हात थरथरत होते। प्रणय तिला एकटक बघत होता। त्याच्या डोळ्यात कौतुक आणि काळजीची भावना होती। तिला थंडी वाजायला लागली होती। पावसाचा कडकडाट आणि वाऱ्यांचा हुंकार यामध्ये ती छोटीशी झोपडी एखाद्या जखमी पाखरासारखी थरथरत होती। छप्पर गळू लागलं होतं, पण आता ते गळणंही थांबलं होतं, कारण पाऊस एवढा मोठा होता की तो सगळीकडेच होता। आतल्या मातीच्या जमिनीवर पाण्याचे खंडे जमा झाले होते। हवेत ओलसरपणा आणि गारवा इतका की श्वास घेतानाही काळजी वाटायची। आरोहीचे ओठ निळसर पडले होते। तिचे हात, पाय, अंग सगळं थरथरत होतं। थंडीने तिचे दात खुळखुळीत होते। ती स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करत होती, पण थंडी इतकी भेदक होती की हाडही कुजबुजू लागली होती। तिच्या डोळ्यांसमोर अंधुक झाले होते। तिच्या मनात एकच विचार होता, हा वेळ संपेल का? प्रणयने सगळं बघितलं। त्याच्या मनात काहीतरी ढवळलं। त्याची बॅग अजून कोरडी होती। हा एक छोटासा चमत्कार। त्याने बॅग उघडली आणि आतून आपला गरम मऊ सुकलेला शर्ट काढला। तो शर्ट अजून त्याच्या शरीराच्या उभेने भरलेला होता। त्याने तो आरोहीच्या जवळ धरला। हा घ्या माझा शर्ट, तुम्ही थरथरताय, ही थंडी तुम्हाला आजारी पाडेल, तो म्हणाला। आणि त्याच्या आवाजात एक गोडवा होता, एक वात्सल्य होतं। त्याचे डोळे तिच्याकडे पाहत होते, पण त्या पाण्यात काही अपेक्षा नव्हती, फक्त एकच भावना होती, तू सुरक्षित राहावेस। आरोहीच्या मनात वादळ उठलं। हा अनोळखी माणूस, त्याचा शर्ट मी का घ्यावा, याच्यावर विश्वास का ठेवावा? पण तिचे हात थरथरत होते, तिचे पाय निष्ठत होते। थंडीने तिचा विचारही गोठला होता। शेवटी तिने हार मानली। शरीराच्या तापमानापुढे तिचा अहंकार हरला। तिने तो शर्ट हातात घेतला। तो गरम होता, जणू त्याने प्रणयच्या हृदयाची ऊब शोषून घेतली होती। पण एक अडचण होती, त्या छोट्याशा झोपडीत कुठेही गोपनीयता नव्हती। चारही बाजूंनी पाऊस कोसळत होता। तिने लाजत सरकत मान खाली घालत प्रणयला म्हटलं, तुम्ही कृपया तोंड दुसऱ्या बाजूला करा। तिचा आवाज गारठ्याने आणि लाजेने दोन्हीही थरथरत होता। प्रणयने एक क्षण थांबून तिच्याकडे पाहिलं। त्याच्या डोळ्यात काहीतरी कोमल होतं। त्याने शांतपणे तोंड फिरवलं आणि डोळे घट्ट मिटले। त्याने आपले हात आपल्या मांडीवर ठेवले, जणू तो शपथ घेत होता, मी पाहणार नाही, मी फक्त तिच्या सुखासाठी इथे आहे। पावसाचा आवाज वाढला, पण त्या क्षणी त्या आवाजात एक संगीत होतं, एक गूढ होतं, एक अदृश्य बंधन। आरोही झोपडीच्या कोपऱ्यात उभी राहिली। तिने आपला ओला शर्ट काढायला सुरुवात केली। एक गुंडी काढताना तिचे बोट थरथरत होते। शर्ट खांद्यावरून सरकला। तिच्या गोऱ्या कोमल बाहू उघड्या झाल्या। मग तिने जीन्स काढली। तिने लांब सडपातळ पाय हवेत झुलून लागले।
आतील कपडे सुद्धा ओले असल्याने तिने तेही काढले. तिचं संपूर्ण शरीर थंडीने कापत होतं, पण त्याचवेळी तिच्या अंगाची उष्णता आणि गार वाऱ्याची झुळूक यांची झुंज चालली होती. इकडे प्रणयच्या मनात शोभ आणि कायमची लाट उसळली होती. त्याच्या डोळ्यासमोर अंधार होता, पण त्याच्या कल्पनेत आरोहीचं रूप येत होतं. त्याच्या श्वासांची गती वाढली होती. मी मागे वळून बघू का, असा विचार त्याच्या मनात आला, पण त्याने स्वतःला आवरलं. ती मला सभ्य समजते, जर मी चोरून बघितलं तर तिचा विश्वासघात होईल. त्याने डोळे घट्ट मिट धरले आणि मनातल्या मनात गहन श्वास घेतला. आरोहीने आता प्रणयचा कोरडा शर्ट घालायला सुरुवात केली. शर्ट तिच्यासाठी थोडा मोठा होता, पण तिच्या अंगावर तो गुंडाळ्यासारखा बसला. तितक्यात तिला पायाजवळ काहीतरी सरकल्याचं जाणवलं. तिने खाली बघितलं. एक साप तिच्या दोन्ही पायांच्या मधून निघत होता. ती घाबरून जोरात रोडली आणि नकळत प्रणयकडे धावली. ती त्याच्या अंगावर जाऊन चिटकली. तिचे हात त्याच्या गळ्यात गुंतले. त्या धावपळीत ती विसरून गेली होती की तिने अजून प्रणयचा शर्ट व्यवस्थित घातला नव्हता. तो फक्त तिच्या खांद्यावर अर्धवट होता. तिची छाती, पोट आणि पाय अर्धवट उघडे होते. तिचं गोरं कोमल शरीर त्याच्या अंगावर दाबलं गेलं. तिची त्वचा थंडगार होती, पण त्याच्या अंगाच्या उष्णतेने ती गरम होऊ लागली. प्रणयला हा स्पर्श विजेसारखा झाला. त्याने तिला आपल्या हातात धरलं. त्याची बोटं तिच्या पाठीवरून सरकली. तिचा श्वास उसाशात बदलला. तिच्या डोळ्यात भीती आणि आकर्षणाची मिश्रित भावना होती. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे आता उघडे होते. त्यातल्या गहन काळोखात ती हरवली. प्रणय, मी ती काही बोलू पाहत होती, पण त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले. काही बोलू नकोस, हा क्षण जगू दे. तो कुजबुजला. त्याने हळूहळू तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिच्या केसांतून पाणी गळत होते, पण त्यांच्या स्पर्शाने ती विस्फुट झाली. त्याने तिच्या गालावर, नाकावर, टोकावर, ओठांच्या काडांवर मृदू चुंबनाची सृष्टी केली. आरोहीचे डोळे मिटले. तिचा श्वास वेगवान झाला. तिची बोटं त्याच्या केसांत गुंतली. त्याला जवळ खेचलं. त्यांनी एकमेकांचं शरीर जाणलं. झोपडीत फक्त पावसाची रिमझिम आवाज आणि त्यांच्या श्वासांची सुरेल तालबद्धता होती. प्रणयने तिच्या खांद्यावरून सरकलेला शर्ट हळुवारपणे खाली सरकवला. तिची गोरी उबदार त्वचा थंड हवेत झुलू लागली. त्याने तिच्या मानेवर, खांद्यावर, कपाळावर प्रेमाचं अक्षर कोरलं. आरोहीचं शरीर त्याच्या प्रत्येक स्पर्शाने हुरहुरलं. प्रणय, मला थंडी वाजते, पण तुझ्या जवळीक मला आग भासते, ती ओशाळ्या आवाजात म्हटली. त्याने तिला अधिक घट्ट मिठी मारली. त्यांच्या शरीराच्या उष्णतेने तिची थंडी हरवली. दोघांचे हृदय एकाच गतीने धडधडू लागले. त्यांनी वेळ आणि जागा विसरून प्रेमाचा वर्षाव केला. ती रात्र त्यांच्यासाठी अनंत झाली. विजा चमकत होत्या, पाऊस ओकत होता, पण त्या झोपडीत प्रेमाचा स्वर्ग उभा राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाने उघडीप दिली. सूर्यकिरण ढगांतून चोरून आत येत होती. आरोही प्रणयच्या छातीवर डोकं ठेवून निजली होती. ती आणि ते दोघेच होते. त्यांचे कपडे झोपडीच्या कोपऱ्यात विखुरले होते. प्रणयने तिच्या केसातून हात फिरवला. ती जागा झाली. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा लाज आणि नंतरची प्रेमाची गहरी भावना दिसली. शुभ सकाळ, तो म्हणाला. त्याच्या आवाजात संसाराची गोडी होती. शुभ सकाळ, ती हसली. त्याने एकमेकांचे डोळे पाहिले. त्या पावसाळी रात्रीत घडलेलं काहीतरी त्यांच्यात बदलून गेलं होतं. ते आता अनोळखी नव्हते, ते प्रेमी होते, पण त्यांच्या प्रेमाला एक आत्मीयतेचा स्पर्श होता. घाट उतरताना त्या दोघांच्या बोटांनी एकमेकांना स्पर्श केला. वाटेत फुललेली जांभळी फुले, वाऱ्यांची खेळणारी झाडं आणि त्यांच्या दोघांचं शांत समाधानाचं हास्य, सगळं एका गीतासारखं होतं. पावसाने, ओलाव्याने नातं आता ऊन पसरत होतं. शहरात पोचल्यानंतर आरोही संकोचली. आपण भेटत राहू, तिने प्रणयला विचारलं. प्रणयने तिचा हात आपल्या हातात घेतला. आपण एकमेकांसाठी परकी नाही राहिलो. हे जे आपल्यामध्ये तयार झालं त्याला मी गमावू शकत नाही, तो म्हणाला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची किनार होती. आरोहीच्या चेहऱ्यावर एक साजूक आश्वासकता उमटली. ती शांतता होती, पण तिच्या हृदयात प्रेमाचा गोंगाट चालू होता. पुढचे काही आठवडे उलटले. त्यांची भेटी वाढल्या. कॉफी शॉपमध्ये ते तासनतास बोलत, संध्याकाळी एकत्र फेरफटका मारत. पण शहराच्या जीवनाने त्यांच्यावर दबाव आणला. आरोहीची प्रकाशन संस्था आणि प्रणयचं छायाचित्रण, या दोन्ही जणांना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. एक दिवस आरोही कामावरून खूप थकून आली. प्रणय तिला भेटायला आला. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. प्रणय, मला भीती वाटते. आपल्या नात्याची जे त्या पावसात घडलंय ते खरं होतं ना? ती क्षणिक मोह तिने विचारलं. प्रणय शांत झाला.
त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्यात कोणतीही खंत नव्हती. मी त्या रात्री तुला ओळखलं होतं आणि रोज नव्याने तुला ओळखत चाललो आहे. हो, हे शहर, हे आयुष्य आपल्याला गोंधळात टाकतंय, पण त्या झोपडीत जे मी अनुभवलंय, तुझा स्पर्श, तुझा श्वास, तुझं ते हास्य, ते माझ्यासाठी खरं आहे, कायमचं. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला. आपलं प्रेम आता भावना नाही, तो एक निर्णय आहे आणि तुझ्यासोबत राहण्याचा निर्णय दररोज घेईन. आरोहीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने त्याला मिठी मारली आणि तिच्या खुशीत त्याचं डोकं लपवलं. काही दिवसांनी प्रणयने एक छोटं प्रदर्शन आयोजित केलं. आरोहीला बोलवणं आलं. ती गेली तेव्हा तिने पाहिलं. एका फोटोखाली एक ओळ होती. त्या एका रात्री जिथे अंधार उजेड बनला आणि मी हरवून सापडलो. फोटो होता त्या पावसाळी झोपडीचा, पण त्यात दोन परछाई होत्या. त्या एक आरोही, एक प्रणयची. ते एकमेकांच्या जवळ होते. आरोहीला समजलं, प्रणय तिचं अस्तित्व संपूर्णपणे स्वीकारतोय. तिच्या भूतकाळाने न पाहता फक्त तिच्याकडे पाहतो. ती त्याच्याकडे जाऊन थांबली. काही न बोलता तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. दोघं पुन्हा त्या झोपडीतल्या शांततेत हरवले. त्या रात्री प्रणयने तिला तिच्या स्टुडिओत नेलं. तिथे त्याने तिची काही फोटो काढली, पण ती फोटो नव्हते, ते प्रेमाचे अध्याय होते. एका फोटोमध्ये ती खिडकीजवळ उभी होती. सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिचे डोळे प्रणयच्या शोधात होते. दुसऱ्या फोटोमध्ये ती हसत होती. तिचं हसणं सृष्टीला उब देत होतं. त्यानंतरच्या रात्री ते प्रणयच्या घरी गेले. तिथे त्यांनी एकत्र रात्री जेवण केलं. मेणबत्त्यांच्या प्रकाशात संगीत ऐकलं आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवले. प्रणयने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, मला तुझ्या सोबत एक आयुष्य जगायचं आहे. सोपं नसेल, पण अप्रतिम असेल. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम, विश्वास आणि उत्कंठा होती. तर मग मी हे जगणं स्वीकारते. तुझ्या प्रत्येक क्षणात त्या रात्री झोपडीची आठवण पुन्हा जिवंत झाली. पण आता ती फक्त एक रात्र नव्हती, ती त्याच्या प्रेमाचा पाया बनली. त्यांच्या जवळकी खिडकीतून चंदनाचा प्रकाश आत येत होता आणि दोघं एकत्र पडले. प्रणयने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिचा श्वास त्याच्या गळ्यावर जाणवला. त्यांनी पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव केला, जो अधिक खोल, अधिक अर्थपूर्ण आणि कायमचा होता. तर मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.